सुप्रभात मंडळी. आपण वाचत आहोत इंडियाज मोस्ट फिअरलेस या शिव अरोर आणि राहुल सिंग यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद जो संध्या रानडे यांनी केलेला आहे. सध्या आपण वाचत आहोत ती गोष्ट आहे लान्स नाईक हणमंतप्पा कोपड यांच्यावर आधारित आणि शीर्षक आहे याचं उत्तर वैद्यकशास्त्राजवळसुद्धा नाही. तर मागच्या भागात आपण बघितलं की त्या बर्फाच्या अवाढव्य डोंगराखाली गाडले गेलेले जे सैनिक होते त्यांच्यातल्या एका सैनिकाला जिवंत म्हणजे त्याचा श्वासोश्वास चालू असताना बाहेर काढण्यात आलं आणि तो सैनिक होता लान्स नाईक हणमंतप्पा कोप्पड. तर पुढे काय झालं बघूया. 3 डॉक्टर्स आणि ताबडतोब कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांची सोय असलेल्या मेडिकल टेंटमध्ये त्याला तातडीनं नेलं गेलं. आर्द्रता जास्त असलेला प्राणवायू त्याला दिला गेला. काही कोमट द्रवपदार्थ शिरेतून देणेही त्यांनी लगेच सुरू केलं. त्याच्या शरीराला ऊब मिळेल अशा तऱ्हेचे उपायही सुरू झाले. त्या क्षणी आम्ही कोणत्याही प्रकारची जोखीम पत्करू शकत नव्हतो, कारण त्याला मानसिक आणि शारीरिकरित्या जबरदस्त धक्का बसलेला होता हे उघडच होतं. मदत कार्यात सहभागी असलेली एक व्यक्ती म्हणाली, लान्स नाईक कोपड यांची शारीरिक स्थिती त्यावेळी जेवढी वाईट असणं शक्य असेल तेवढी वाईट निश्चितच होती. पण या विलक्षण संकटातच त्यांचं शरीर अजूनपर्यंत तग धरून होतं. ही गोष्टही विलक्षणच म्हणायला हवी. बर्फाच्या राडारोड्यात 6 दिवस, तेही कित्येक फूट खोल खाली. सोनम पोस्टवरच्या त्या रात्री त्यांच्यापैकी कुणीही झोपू शकलं नाही. कोप्पड यांना ठेवलं होतं त्या तंबूतल्या डॉक्टर्सपैकी प्रत्येकजण आळीपाळीने त्यांच्यावर लक्ष ठेवून बसला होता. कुठल्याही परिस्थितीत कोप्पड यांनी रात्रभर तग धरून ठेवणं महत्त्वाचं होतं. 6 दिवस कमालीच्या थंड अशा बंदिस्त शाळेत काढून आता उघड्यावर आलेलं त्यांचं शरीर पुन्हा एकदा नव्यानं शॉकमध्ये गेलं असतं तर त्यांना त्यातून बाहेर काढणं ही अशक्य कोटीतली गोष्ट होती. इतक्या आश्चर्यजनकपणे पण फार मोठ्या संकटातून वाचलेल्या लान्स नाईक कोप्पड यांच्याविषयीची बातमी 8 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर दिल्लीतून सगळ्या समाजमाध्यमांपर्यंत पोचली आणि ती नुसती पोचलीच नाही तर तिच्यामुळे सगळीकडे प्रचंड खळबळही माजली. दुसऱ्याच दिवशी तिची एक मोठीच कहाणी बनली. बऱ्याचशा वार्ताहरांना बर्फातल्या त्या मदत कार्याची माहिती घेऊन ती शक्य तेवढ्या लवकर न्यूज मशीन्सना पुरवण्याच्या कामासाठी घटनास्थळी पाठवलं गेलं. इंटरनेटच्या माध्यमातूनही लान्स नाईक हणमंतप्पा यांना एक शूरवीर म्हणून मान्यता मिळाली. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. लोक त्यांना एक अद्भुत व्यक्ती मानायला लागले. दक्षिण भारतासारख्या उष्णकटिबंधीय प्रदेशातल्या कोप्पड यांनी निस्वार्थीपणे सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला होता आणि उत्तरेतल्या भयानक थंड धोकादायक अशा वातावरणात ते काम करत होते. त्यांच्या श्रेष्ठ देशाच्या संरक्षण कार्यात मनापासून सहभागी होत ते हिमालयातल्या हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीतही कार्यमग्न होते. पण नैसर्गिक आपत्तीच्या एका जोरदार फटकाऱ्याने त्यांना त्याच बर्फामध्ये 25 फूट खोल गाडलं, त्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही. या वस्तुस्थितीत आणखी एक बाजू आहे. लान्स नाईक कोप्पड यांच्या सुखरूप असण्याने लोकांना सुन्न करून टाकलं आहे. देशाचं लक्ष या गोष्टीकडे वेधलं आहे आणि देशाला तिने काहीसं लज्जितही केलं आहे. लज्जित अशासाठी की त्यांच्या या भयानक आपत्तीतून त्यांच्या जिवंत राहण्याने लोकांना एका गोष्टीचं स्मरण अतिशय धक्कादायक अनपेक्षित पद्धतीनं करून दिलं आहे. जे सैनिक देशाच्या सर्वात धोकादायक अशा सीमेवर उभे राहून देशाचं संरक्षण करत असतात त्यांच्या बाबतीत सर्वसामान्य जनता आणि राजकीय नेतेही किती अलिप्त आणि अनभिज्ञ असतात, किती निर्विकार राहून सैनिकांना गृहीत धरतात हे सत्य ह्या जनतेपुढे लान्स नाईक हणमंतप्पा यांच्या रूपानं फेकलं गेलं आहे. त्या रात्री बऱ्याच उशिरा बेतादूर खेड्यातल्या लान्स नाईक हणमंतप्पा यांच्या कुटुंबाला टीव्हीवरच्या बातम्या ऐकताना त्यांच्या आश्चर्यजनकपणे जिवंत असण्याविषयी कळलं. त्यांच्या पत्नी महादेवी यांनी गेला आठवडा शोकाकुल अवस्थेतच काढला होता. ते यातून वाचणार नाहीत याचं त्यांच्या मनात दुःखही दाटून यायचं आणि ते यातून सुखरूपच राहतील ही आशाही मनात अधूनमधून डोकावून जायची. त्यांच्या घराजवळ राहणाऱ्या त्यांच्या एका मैत्रिणीने कन्नड टी व्ही स्टेशनला सांगितलं की ही आनंदाची बातमी ऐकल्यावर महादेवी क्षणभर
अक्षरशः थिजल्यासारख्याच झाल्या होत्या. त्या इतक्या घाबरल्या होत्या की या आनंदाच्या बातमीवर त्यांचा विश्वासच बसेना. मधूनच त्यांना वाटायचं की आपली कोणीतरी क्रूर चेष्टा करतंय. त्यांनी त्यांच्या लहानशा मुलीला, नेत्राला पोटाशी धरलं आणि त्यांच्या पतीच्या सुखरूप असण्याचा आनंदाचा जल्लोष त्यांच्या घराबाहेर सुरू होता तेव्हा त्या आत बसून रडत राहिल्या. त्याचवेळी 2000 किलोमीटर दूर असलेले त्यांचे पती त्यांच्या तंबूत पसरलेल्या मंद हिरवट प्रकाशात शांतपणे पडून होते. त्यांना सातत्याने प्राणवायूचा पुरवठा केला जात होता. दुसऱ्या दिवशी पहाटेच शुद्धी बेशुद्धीच्या सीमारेषेवर असलेल्या कोप्पड यांना स्ट्रेचरवर घालून पट्ट्यानं बांधलं गेलं. त्यांच्या शेजारी त्यांचं ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आलं आणि त्यांच्या सोबतीला असलेल्या एका डॉक्टरांसह चित्ता या हेलिकॉप्टरमधून त्यांना सियाचीनच्या बेस कॅम्पवर पाठवण्यात आलं. तिथे पोचल्याबरोबर एका खास स्पेशालिटी मेडिकल टेंटमध्ये त्यांना ठेवलं गेलं. त्यावेळी त्यांना तिथे भेटायला गेलेले कर्नल तन्वर तो क्षण अजूनही विसरू शकत नाहीत. ते शुद्धीवर आले होते. कर्नल तन्वर म्हणाले, मी त्यांचा हात हातात घेतला. त्यावेळी माझा हात त्यांनी हलकेच दाबला. त्यांनी डोळेही उघडले होते. एवढ्या भयानक प्रसंगातून गेल्यानंतरही त्यांच्या अंगात ताकद होती. माझ्या मनाची खात्रीच पटली की ते यातून नक्कीच वाचणार आहेत. क्षणभर त्यांच्याशी काय बोलावं तेच कर्नलला समजेना. पण मग लगेचच त्यांच्या तोंडून शब्द गेले. तंबी म्हणजे धाकटा भाऊ, तुझे कुछ नहीं होगा, तू ठीक हो जाएगा, कोई दिक्कत नहीं है तंबी, तू बिलकुल ठीक हो जाएगा. त्यानंतर सोनम पोस्टवरून हेलिकॉप्टरने खाली आणताना त्यांच्या महत्त्वाच्या अवयवांना काही इजा तर पोचलेली नव्हती ना याची खात्री करून घेण्यासाठी त्यांनी एक तपासणी लगेचच करण्यात आली होती आणि लान्स नायक कोप्पड यांना ताबडतोब दुसऱ्या चित्ता हेलिकॉप्टरमध्ये ठेवून अत्यंत वेगाने थॉईसला आणलं गेलं. थॉईस हा लष्कराचा हवाई तळ आहे. ही जागा म्हणजे लष्कराची जीवनवाहिनी तर आहेच, शिवाय उत्तरेतल्या ग्लेशियर्सकडे जाण्याचं ते एक प्रवेशद्वारही आहे. लडाखच्या शियोक खोऱ्यात असलेल्या ह्या जागेचं थॉईस हे नाव त्याच्या मूळच्या ट्रॅनिस्ट हॉल्ट ऑफ इंडियन सोल्जर्स एन रूट टू सियाचीन या नावातल्या अद्याक्षरांवरून त्याला दिलं गेलेलं आहे. लष्कराबाहेरच्या नागरिकांना इथे येण्याची परवानगी दिली जात नाही. चित्ता हेलिकॉप्टर ज्यावेळी थॉईसला उतरलं त्यावेळी तिथे भारताच्या हवाई दलाचं C-130J सुपर हर्क्युलस हे 77 वेल्ड वायपर्स या लढाऊ विमानांच्या तुकडीचं विमान त्यांच्याजवळ त्यांच्यासाठी थांबलेलंच होतं. दिल्लीच्या वेशीवरच्या हिंडन एअरफोर्स या तळावरून निघून 90 मिनिटांचा प्रवास करून तिथं पोचलं होतं. विमानात खास पद्धतीने बनवलेली जीवनरक्षक यंत्रणा आणि भारतीय हवाई दलाचे अतिदक्षता विभागाचे तज्ज्ञ होते. 4 इंजिन्स असलेलं हे विमान प्रचंड धुरळा उडवत त्या अतिउंच ठिकाणच्या विमानतळावर उतरलं आणि तिथल्या खास डांबरी रस्त्यावरून मोठा आवाज करत परत निघूनही गेलं. जाताना आजपर्यंत कधीही नेला नसेल असा खास प्रवासी ते घेऊन गेलं. कलत्या दुपारी C-130J दिल्लीच्या हवाई दलाच्या पालम विमानतळावर उतरलं. हा लष्करी आणि अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी असलेला तळ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या शेजारीच आहे. आर्मी हॉस्पिटल रिसर्च आणि रेफरल ची सुपर स्पेशालिटी ॲम्ब्युलन्स लान्स नायक कोप्पड यांना घेऊन जाण्यासाठी तिथे आली होती. अग्रक्रमाने पुढे सोडण्यात येणाऱ्या वाहनांच्या ताफ्याच्या मधोमध असलेल्या या ॲम्ब्युलन्सने ऐसपैस पसरलेल्या हॉस्पिटलच्या आवारात विमानतळापासून 5 किलोमीटर्सचं अंतर झपाट्यानं पार करून प्रवेश केला होता. स्ट्रेचरवर पट्ट्याने व्यवस्थित बांधलेल्या लान्स नायक कोप्पड यांना एका जाड स्लिपिंग बॅगमध्ये ठेवलं होतं. बाहेर उभे असलेले वार्ताहर आणि TV कॅमेरे यांच्या प्रचंड गर्दीतून त्यांना आत नेण्यात आलं. सियाचीनच्या बर्फातून 6 दिवसांनी बाहेर काढल्यावरही जिवंत असणाऱ्या लान्स नायक हणमंथप्पा कोप्पड या शूरवीरांच्या हॉस्पिटलमधल्या आगमनाची ती पहिली काही दृश्य वार्ताहरांना त्यांच्या कॅमेऱ्यात टिपून घ्यायची होती. लष्कराच्या R&R हॉस्पिटलचे तेव्हाचे कमांडर लेफ्टनंट जनरल S.D. दुहान
यांनी त्यांच्या 38 वर्षांच्या लष्करातल्या वैद्यकीय कारकिर्दीत असं कधीच पाहिलं नव्हतं किंवा आणि आता ते विस्मयचकित करून टाकणारं असं काहीतरी बघत होते आणि लान्स नायक कोपड यांच्याकडे निरखून पाहिलं. तेव्हा त्या 32 वर्षीय तरुणाने या एवढ्या मोठ्या संकटाशी कसा सामना केला असेल आणि अजूनही तो कसा जिवंत असेल असंच त्यांच्या मनात आलं. त्या वातावरणात त्या एवढ्या उंच आणि थंड जागी गाडला गेला असतानाही तो जिवंत कसा राहिला याचं उत्तर वैद्यकीय शास्त्राजवळ तरी नाही. हे शास्त्र ते उत्तर कधीच देऊ शकणार नाही. इथे आपण एक गोष्ट ध्यानात घ्यायला हवी की इतर 9 जण नाही जगू शकले. लेफ्टनंट जनरल दुहान म्हणाले. लान्स नाईक कोपड यांच्याजवळ थक्क करून सोडणारं मानसिक धाडस आणि शारीरिक ताकदही होती. ते सापडले होते तशा परिस्थितीत आणखी काही माणसं 1 किंवा 2 दिवस जगू शकली आहेत, पण 6 दिवस? मी कित्येक पुस्तकं आजवर वाचली आहेत, पण असं उदाहरण मला कुठेही सापडलेलं नाही, ते म्हणाले. ज्या तज्ज्ञ डॉक्टरांनी कोपड यांच्यावर इलाज केले त्यांच्यावर लेफ्टनंट जनरल दुहान यांनी देखरेख ठेवली होती. ॲम्ब्युलन्समधून काढून कोपड यांना ताबडतोब ICUमध्ये नेलं गेलं. त्यांच्यावर इलाज सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लष्कर प्रमुख जनरल दलवीर सिंग हॉस्पिटलमध्ये आले. लान्स नाईक कोपड तोपर्यंत कोमात गेले होते. ते कशातून गेले होते ते तिथले डॉक्टर्स सांगत असताना पंतप्रधान मोदी ICUमध्ये कोपड यांच्याजवळ शांतपणे उभे होते. लान्स नाईक कोपड यांना 25 फूट खोल बर्फातून बाहेर काढताना ते जिवंत होते आणि शुद्धीवरही होते, पण तरीही त्यांच्या शरीरात अनेक प्रकारची गुंतागुंत झालेली होती. त्यांच्या शरीरातलं पाणी पूर्णपणे संपलेलं होतं. शरीर थंडगार पडलेलं होतं. त्यांना प्राणवायू अजिबात मिळालेला नव्हता आणि त्यांच्या शरीरातलं साखरेचं प्रमाण अतिशय कमी झालं होतं. त्याशिवाय त्यांच्या शरीराला आणि मनालाही प्रचंड धक्का बसला होता. त्या क्षणाला ते कोमात तर होतेच, शिवाय त्यांच्या प्रकृतीबाबत निश्चितपणे काहीही सांगता येत नव्हतं. प्रकृती चिंताजनक होती आणि त्यातच त्यांना न्यूमोनियाही झाला होता, तोही गंभीर प्रकारचा. हे सगळं कमी होतं म्हणून की काय, त्यांचं यकृत आणि मूत्रपिंडही नीट काम करेनाशी झाली होती. त्या सगळ्यातही एक सुदैवाची गोष्ट त्यांनी पंतप्रधानांना सांगितली, ती म्हणजे कोपड यांना हिमदंश झाला नव्हता आणि त्यांच्या हाडांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नव्हती. त्यांच्याच तंबूत असलेल्या इतर सैनिकांचे मृतदेह सापडले. ते बर्फाच्या पहाडाखाली चेंगरलेले होते, पण कर्मधर्म संयोगाने कोप्पड यांचा देह जमीन आणि बर्फाची लादी यांच्या लहानशा पोकळीत अडकल्याने त्यांना अगदी थोडा का होईना पण प्राणवायू मिळत राहिला होता. अशा जीवघेण्या परिस्थितीतही 1 किंवा 2 दिवस माणूस जिवंत राहिला तर ते समजण्यासारखं आहे, पण 6 दिवस त्या कमालीच्या विपरीत परिस्थितीत कोपड मृत्यूशी झुंज देऊ शकले. हे कसं काय झालं हे कोडं वैद्यकीय क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळी, गिर्यारोहणातली अग्रगण्य माणसं आणि 19 मद्रासच्या पथकातले त्यांचे सहकारी यांच्यापैकी कुणीही उलगडू शकलं नाही. इथे प्रश्न फक्त शारीरिक सहनशक्तीचा नाही. हणमंथप्पांच्या त्यांच्या पथकातल्या लोकांवर, त्यांच्या वरिष्ठांवर आणि ज्या लष्कराच्या लोकांनी त्यांना बाहेर काढलं त्यांच्यावर विश्वास होता. कर्नल तन्वर म्हणाले. आम्ही हे पुस्तक लिहित होतो त्यावेळी लडाखला त्यांची बदली झालेली होती. त्यावेळी भारत चीन सरहद्दीच्या रक्षणाच्या कामासाठी त्यांची तिथे नेमणूक झालेली होती. तो घेत असलेल्या लष्करी शिक्षणावरही त्यांचा पूर्ण विश्वास होता. थकवा किंवा नैराश्य या गोष्टींपासून दूर पळण्यासाठी त्यानं कधी लष्कर सोडण्याचा विचारही केलेला नव्हता, कर्नल म्हणाले. 9 फेब्रुवारीला रात्रीच्या प्राईम टाईमच्या बातम्यांच्या वेळी निवेदक आणि वार्ताहर यांनी काही वैद्यकीय तज्ज्ञांना त्यांच्या स्टुडिओत आमंत्रित केलं होतं. ते सोनम पोस्टच्या त्या अद्भुत माणसाच्या बाबतीत जे घडलं होतं त्याची सुसंगती लावण्यासाठी. त्या रात्रीच्या बातम्यांमधली आशा, निराशा, विश्वास, अविश्वास अशा परस्पर विरुद्ध भावनांची आंदोलनं नक्कीच प्रेक्षकांनी अनुभवली असतील.
आता ह्याच्या पुढे त्यांचं काय होतं आहे, ते कसे ह्याच्यातनं सुधारतायत, त्यांची तब्येत सुधारते, वाचता येते किंवा काय, ते आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत बाय बाय.